नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आज आपल्याला छान असा गावरान पद्धतीचा काळा मसाला बनवायचा आहे। अगदी वर्षभर व्यवस्थित टिकल या प्रमाणात आपल्याला बनवायचा आहे। तर आपल्याला झणझणीत असा काळा मसाला बनवण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। तर आपण अर्धा किलो मिरचीचा मसाला बनवतोय। तर चला तर मग आपण बनवूया। तर मसाला बनवण्यासाठी वाळलेला कांदा घेतला इथं मी 250 ग्रॅम, तमालपत्र घेतले मी 10 ग्रॅम, धने घेतले 125 ग्रॅम, किसलेलं खोबरं घेतले 125 ग्रॅम, त्यानंतर शहाजिरे 10 ग्रॅम, दालचिनी 10 ग्रॅम, मोठी वेलची मसाला वेलची 10 ग्रॅम, हिरवी वेलची 10 ग्रॅम घेतली, मेथी दाणे 10 ग्रॅम, त्रिफळ 10 ग्रॅम, नाकेश्वर 10 ग्रॅम घेतले। त्यानंतर इथं मी हळद बारीक कुटून घेतली आहे, तीही मी 10 ग्रॅम घेतली, सुंठ 10 ग्रॅम तर बारीक करून घ्यायची आपल्याला, आणि मीठ घेतलंय मी 100 ग्रॅम। त्यानंतर इथं मी साधे जिरे घेतले आपले 50 ग्रॅम, मिरे घेतले 40 ग्रॅम, लवंग घेतली मी इथं 40 ग्रॅम, स्टार फूल घेतले 50 ग्रॅम, बडूसोप घेतली 50 ग्रॅम, ओवा घ्यायचा आहे आपल्याला इथं 25 ग्रॅम, त्यानंतर खसखस घेतली मी 50 ग्रॅम, तर कपूरचिनी घेतली इथं मी 5 ग्रॅम, जावित्री घेतली 5 ग्रॅम, रामपत्री घेतली आहे 5 ग्रॅम। तर कपूरचिनी आणि नाकेश्वर हे अगदी सारखेच आहे दिसायला। त्यानंतर मी इथं दगडफूल घेतले 10 ग्रॅम, तर खडा हिंग इथं मी 3 घेतले, 3 तुकडे घ्यायचे आपल्याला। त्यानंतर जायफळ 2 घेतले, तर मी इथं एक जायफळ काढून ठेवणार आहे, आपल्याला एकच वापरायचं आहे। आणि तेल घेतलंय मी इथं 125 ग्रॅम तेल घ्यायचंय आपल्याला भाजण्यासाठी। तर इथं मी लवंगी मिरची घेतली आहे, तर लवंगी मिरची मी 250 ग्रॅम घेतली, कारण तिखट असते जास्त प्रमाणात, तर अर्धा किलोचं प्रमाण आहे, पण लवंगी मिरची ही तिखट असल्यामुळे मी इथं 250 ग्रॅमच वापरली आहे। तर छान अशी वाळून घ्यायची उन्हामध्ये। तर आपल्याला पहिले खोबरं भाजून घ्यायचे, तर अगदी व्यवस्थित आपल्याला खोबरं भाजून घ्यायचे। तर खोबरं भाजताना आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही, कारण खोबरं हे तेलकट असतं, त्यामुळे इथं तेल घालायचं नाही भाजताना। तर बघू शकता अगदी व्यवस्थित मी इथं खोबरं भाजून घेतलंय। तर जास्त प्रमाणात आपल्याला खोबरं भाजायचं नाही, आता काय होतं का कडवटपणा येतो। तर अगदी छान असं खोबरं भाजून झालंय, काढून घ्यायचे आपल्याला। तर आता आपल्याला धने भाजून घ्यायचे, धने अगदी व्यवस्थित निवडून घ्यायचे आपल्याला। अगदी छान असे धने भाजून घ्यायचे आपल्याला। तर अगदी व्यवस्थित आपले धने भाजून झाले, आणि ते हलकेसे मी इथे भाजून घेतले। तर मसाले जास्त प्रमाणात भाजायचे नाही, तर अगदी हलकेसे मी भाजून घेतले, कारण आपण उन्हामध्ये वाळून घेतले धने। तर आता काढून घेऊया। तर मोठी वेलची भाजून घ्यायची, आणि त्याचबरोबर हिरवी वेलची भाजून घ्यायची, आणि अगदी थोडंसं तेल घालायचंय। तर मी इथं अर्धा चमचा तेल घेतलंय, तर आपण जास्त प्रमाणात तेल घ्यायचं नाही। तर अगदी हलकेसे मी इथं वेलची भाजून घेतली, तर काढून घ्यायची आपल्याला। त्यानंतर दगडफूल भाजून घ्यायचे, आणि त्यातही अगदी थोडंसं तेल घालायचे। काढून घ्यायचे आपल्याला। तर आपल्याला इथे आता
तमालपत्र भाजून घ्यायचे, असे बारीक तुकडे करून घ्यायचे. आणि पुन्हा अर्धा चमचा तेल घालायचे. हलकासा कलर चेंज होऊन द्यायचा आहे आपल्याला आणि लगेच काढून घ्यायचे. तर अगदी हलकेसे इथे मी तमालपत्र भाजून घेतले, तर काढून घ्यायचे आपल्याला. मिरे भाजून घ्यायचे. मिरे आणि लवंग एकत्र घालून घेते मी आणि अगदी थोडंसं तेल घालायचे. तर काही मसाल्यांना मी अगदी थोडं थोडं तेल घातलंय आणि काही मसाले असे का तेल घालायची गरज नाही. तर अगदी व्यवस्थित मिरे आणि लवंग भाजून घेतली, तर काढून घ्यायचे. आता आपल्याला साधे जिरे आणि शाही जिरे व्यवस्थित भाजून घ्यायचे. तर जिरे अगदी व्यवस्थित भाजून झाले. बडीशेप भाजून घ्यायचे. तर अगदी व्यवस्थित इथं मी बडीशेप भाजून घेतली आहे. तर इथं मी तेल घातलं नाही, बडीशेप भाजताना तेल घालायचं नाहीये. जास्त प्रमाणात आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही, कारण की आपण ज्यावेळेस मसाला दळतो ना, तर जास्त चिकट होतो मसाला आणि बारीक दळला जात नाही. त्यामुळं तेलाचं प्रमाण हे कमीच ठेवायचं. दालचिनी, स्टारफूल हे दोघंही एकत्र भाजणार आहे. तर आपल्याला इथं आता रामपत्री आणि जावित्री व्यवस्थित भाजून घ्यायचे. दोघींचा कलर अगदी चेंज आहे. एक थोडीशी डार्क आहे आणि एक फिकट कलर आहे. अगदी व्यवस्थित भाजून झाले, तर लगेच काढून घ्यायचे आपल्याला. यानंतर आपल्याला त्रिफळा आणि नागेश्वर, कपूरचिनी हे तीनही आपल्याला एकत्र भाजून घ्यायचे. तर महत्त्वाचं म्हणजे जे त्रिफळा आहे ना, त्याची बी अगदी व्यवस्थित काढून घ्यायची. तर बीमुळे काय होतं का, जर आपण काढले नाही ना तर कडवटपणा येतो मसाल्याला. तर बी अगदी व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायची. ओवा भाजून घ्यायचा आहे. ओवा आणि खसखस ही एकत्र भाजून घ्यायची आहे. तर इथं मी तेल घालणार नाही,
तेलामुळे काय होईल की खसखस कढईला चिपकून राहील, त्यामुळे मी इथं तेलाचा वापर करत नाहीये. छान असे भाजून घेतले, अगदी खमंग वास आलाय ओढ, लगेच काढून घ्यायचे. आपल्याला मेथी दाणे भाजून घ्यायचे. अर्धा चमचा तेल घालायचे, व्यवस्थित भाजून घ्यायचे. तर कस्तुरी मेथी घालते मी थोडीशी. कस्तुरी मेथीमुळे छान असा मसाल्याला चव येते. तर इथं मी अगदी थोडीशी कस्तुरी मेथी घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता किंवा नाही घातली तरीही चालेल. तर अगदी व्यवस्थित इथं मी कस्तुरी मेथी भाजून घेतली. सुंठ भाजायची, तेल घालायचंय थोडंसं, कारण सुंठ भाजताना जळू नये त्यासाठी आपण इथं अर्धा चमचा तेल घातलं. तर अगदी हलकीशी इथं सुंठ भाजून घेतली. तर आपल्याला हिंग आणि जायफळ भाजून घ्यायचे. तर इथे हिंग मी बारीक करून घेतलाय खलबत्त्यामध्ये. हिंग आणि जायफळ व्यवस्थित आपलं भाजून झालं, काढून घ्यायचे. तर कांदा भाजून घ्यायचा आहे. तर आपल्याला कांदा भाजताना तेल घालायचे. मी इथं 2 चमचे तेल घातले. अगदी व्यवस्थित आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. कलर चेंज होईपर्यंत छान असा ब्राऊन कलर होऊन द्यायचा आहे कांद्याचा. तर कांदा तुम्ही नाही घातला तरीही चालेल, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कांदा घालू शकता किंवा नाही घातला काय हरकत नाही. इथं मी अगदी थोडासा कांदा घेतलाय, मी 250 ग्रॅमच कांदा घेतलाय. कारण आपण भाजी बनवताना कांद्याचा वापर करतो, त्यामुळे मी इथं अगदी थोडा कांदा घेतलाय. कांद्यामुळे छान असा फ्लेवर येतोय मसाल्याला आणि अगदी गावरान पद्धत आहे मसाला बनवण्याची. तर अजून आपण 1-2 मिनिटं व्यवस्थित कांदा भाजून घेऊ. तर आपण कांदा काय करायचंय का व्यवस्थित बारीक कापून घ्यायचा आणि उन्हामध्ये 2 ते 3 दिवस व्यवस्थित वाळवून घ्यायचा, म्हणजे छान असा कांदा कुरकुरीत तयार होतो मसाल्यासाठी. तर अगदी त्याचप्रमाणे मी कांदा कापून 2-3 दिवस उन्हात व्यवस्थित वाळवून घेतला. अगदी व्यवस्थित कांदा मी भाजून घेतलाय, बघू शकता छान असा ब्राऊन कलर आलाय कांद्याला. तर काढून घ्यायचंय आपल्याला आणि कांदा साईडलाच काढायचा आहे आपल्याला. तर आता इथं हळकुंड आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची तेलामध्ये. तर इथं मी थोडं जास्त प्रमाणात तेल वापरते.
आता आपल्याला हळद भाजण्यासाठी थोडं जास्त प्रमाणात तेल वापरायचं आहे, कारण तेलाचं प्रमाण कमी झालं तर जळल्या जाऊ शकते. तर मी थोडं जास्त प्रमाणात तेल घेतलंय. अगदी व्यवस्थित इथं मी हळद तेलामधून तळून घेतली. आता एका डिशमध्ये मी साईडला काढून ठेवते. आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करायची नाही लगेच, तर मी साईडला काढून घेते. आपल्याला आता इथं मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. तर 2 चमचे तेल घेतले मी इथं. तर हा अर्धा किलो मिरचीचा मसाला आहे. तर मी इथं काय केलंय का लवंगी मिरचीचा वापर केला. लवंगी मिरची ही तिखट असते, तर मी इथं अर्धा किलो न घेता मी इथं 250 ग्रॅमच घेतली, कारण तिखट असल्यामुळं कमी प्रमाणात घेतले. बाकीचे जे मसाले आहेत ते मी अर्धा किलो मिरचीच्या प्रमाणातच घेतलेले आहे. तर तुम्ही जर दुसऱ्या मिरचीचा वापर केला तर अगदी त्याच प्रमाणात मसाले घ्यायचे आपल्याला. बघू शकता मिरच्या अगदी व्यवस्थित आपण भाजून घेतल्या. आता लगेच आपण काढून घेऊया. मीठ आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचंय, अगदी हलकसं. कारण मिठामध्ये जे मॉइश्चर आहे ना ते कमी होण्यासाठी आपल्याला इथं भाजून घ्यायचंय. आणि मिठामुळे अगदी छान अशी चव येते मसाल्याला. इथं मी 100 ग्रॅम मीठ घेतलंय. अगदी व्यवस्थित इथं आपण मीठही भाजून घेतलंय, काढून घ्यायचंय. तर अगदी व्यवस्थित आपले मसाले भाजून झाले. बघू शकता तुम्ही छान असा कलर आलाय मसाल्यांना आणि व्यवस्थित भाजून घेतले मी. ते इथं मी वेगवेगळे ठेवले. तर मिरची मी वेगळीच ठेवली, कांदा आणि खोबरं. तर जर आपल्याला कांडपमध्ये जर मसाला करून आणायचा असेल तर ह्या पद्धतीनं वेगवेगळे ठेवायचे आहे. जर तुम्ही घरीच दळणार असाल तर हे सगळ्या वस्तू एकत्र करायच्या आहेत. फक्त आपल्याला हळद पहिले दळून घ्यायची, हळद यात मिक्स करायची नाहीये. तर मी घरीच मसाला दळणार आहे. तुम्हाला जर बाहेरून कांडपमध्ये करून आणायचं असेल तर या पद्धतीनं तुम्ही करू शकता. तर पहिले मी काय करणार आहे की हळद दळणार आहे आणि आपल्याला मिक्सरचं जे 2 नंबरचं भांडं असतं त्या भांड्यामध्ये मसाला दळून घ्यायचा आहे. तर अगदी व्यवस्थित इथं मी हळद दळून घेतली. तर पहिले आपल्याला हळद दळून घ्यायची, त्यानंतर मसाले दळायचे. तर बघू शकता तुम्ही घरच्या घरीच मी मसाला दळून घेतलाय. अगदी व्यवस्थित दळून घेतलाय मसाला आणि एकदम बारीक दळला गेलाय मसाला. व्यवस्थित चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता छान असा कलर आलाय मसाल्याला आणि एकदम बारीक दळून घेतलाय मी. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. तर अशी एक काचेची बरणी घ्यायची आहे आपल्याला आणि व्यवस्थित त्यात भरून घ्यायचं आहे. तर अगदी झटपट असा आपला गावरान पद्धतीचा काळा मसाला तयार झालाय. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.